नाही। नका वाजवू। तुम्ही खरंच शब्दाला पक्के आहात। जे बोलितात ते करीता सुद्धा। खरं तर आई तुमच्या समोर काही अवघड नाही। माफी मागते। तुम्ही तुमची अट कधीही मोडू शकत होता। तुम्ही तसं केलं नाही। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का नाही मला माहित नाही, पण तुमच्याबद्दल माझ्या मनात नेहमी इज्जत होती आणि ती आज अजून वाढली। तुम्ही खरंच माणूस म्हणून दादा आहात आणि आजपासून मी तुम्हाला दादाच म्हणणार। तुम्हाला ते आवडणार नाही, पण तरी मी तुम्हाला दादाच म्हणणार। तुम्ही मला सून म्हणून स्वीकारा, नाहीतर नका स्वीकारू। मी जरी संबळ वाजवली नसली तरी माझ्या गळ्यामध्ये संबळ अडकवण्यामध्ये तू यशस्वी झालीस। या मागे तुम्हाला कमी लेखायचा, तुमचा अपमान करायचा अजिबात हेतू नव्हता। तुम्हाला फक्त जाणीव करून द्यायची होती की संबळ वाजवण्यात काही चुकीचं नाही। दादा, काल रात्रभर मी तो संबळ वाजवला नाही, मी तो मिरवला। आमचा अभिमान, आमची भाकर आहे तो संबळ। आणि काल तुम्ही त्याला जमिनीवर ठेवून दिलं। कपाळावरच्या टिळागत मिरवतो आम्ही तो संबळ। संबळ वाजवणं सोपं नाही, त्याला कौशल्य लागित, सराव लागितो, ताकद लागिते। कलाकार म्हणून बघाल ना, तुम्हाला माव म्हणणं पटन। देवी शपथ सांगितली, या सगळ्या मागे तुमची बेइज्जती करण्याचा अजिबात हेतू नव्हता, अजिबात नव्हता। मी तुमची सगळ्यांचीच माफी मागते। पण मी संबळ वाजवणार। तुला जो आनंद हवा होता ना, तो मी देणार। खरंच वाजवू नका। मला तुमचा अपमान नाही करायचाय, पण जे वाजवतात त्यांचं तुम्ही अपमान करू नका। या ते संबळ। मालक, मालक त्या संबळ द्या, द्या, द्या मालक। हे गोड वागायचं नाटक बंद करा। चांगुलपणाचा आळ वाढू नकोस। या गोष्टीची मला भयंकर चीड आहे आणि मला त्याचा खूप त्रास होतो। ज्या काही मला शिवाय द्यायच्या असतील, माझ्याबद्दल जी काही गरळ ओकायची असेल ती बोल, ओकून टाक। त्या सगळ्यांच्या समोर माझा जर अपमान करायचा असेल तर तो कर, पण हे चांगुलपणाचं नाटक करू नकोस। मला माहित आहे
मला चांगुलपणा सहन नाही होत, पण तुम्ही म्हणता म्हणून मी वाईट नाही ना वागू शकत. हो, खरंच माझ्या मनात काही नाहीये. संबळ वाजवायला दिली नाही, सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक केलंस, पण संबळ माझ्या गळ्यात अडकवण्यामध्ये मात्र यशस्वी झालीस. मला तुमच्यासारखं बनायचं नाहीये. न मला तशी शिकवण दिली, न मायावर तसे संस्कार आहेत. कोणाचे संस्कार काढतेस ग तू? साळसूतपणाचा आव आणू नकोस. तुझ्यावर काय संस्कार झालेत ना माहितीयेत मला. काय संस्कार झालेत आणि कोणी केलेत. या थेरडीचे संस्कार आहेत. काय गे थेरडे, बघते ना, बघते की नाही ही तू केलेल्या संस्कारांप्रमाणे. हेच हवं होतं ना तुला, हेच शिकवलंस ना तिला तू. मुक्ताज, इतक्या वर्षामध्ये मला जमलं नाही ते तू कर. रावसाहेबाचा पाण उतारा कर, त्याचा अपमान कर, त्याला मान खाली घालायला लाव. शिकवलंस की नाही? आणि तर हे सगळं घडल्यानंतर दरवाजा बंद करून नाचशील आतमध्ये आनंदाने. काय ग? तुम्ही दरवेळेस त्यांच्यावर का घसरता? मला मात देता आली नाही म्हणून सगळा राग त्यांच्यावर काढून मोकळे होता. मी या घरची सून व्हावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती कधीच लपवून ठेवली नाही. खरंच सांगते, त्यांनी तुमच्याबद्दल मला कधीच काही चुकीचं वाईट कधीच सांगितलं नाही. विश्वास बसेल माझा? माझे आई बाप लवकर गेलेत माझ्या लहानपणी. सावत्र शब्दाचा अर्थ या बाईनी समजावून सांगितलाय मला. सावत्रपणा काय असतो ना ते पाहिलंय मी, अनुभवलंय. तिच्या संस्कारांची सावली तुझ्यावरती पडलेली स्पष्ट दिसते मला. असंच डबल ढोलकी वागता तुम्ही. एकीकडे माझा अपमान करायचा, दुसरीकडे माझ्याशी चांगुलपणानं वागायचं, साळसूतपणानं वागायचं नाटक करायचं. लगेच तुमचा अपमान मला करायचा नव्हता असंही बोलायचं आणि मनसोक्त अपमानही करायचा. हेच शिकवलंय ना त्या म्हातारीने तुला.